पुणे शहरात एक खळबळजनक घटना घडली। एकीकडे हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदाराची ओळख करून देत होते, तर दुसरीकडे पुणे शहरात याच आमदाराच्या मामाचं अपहरण करून हत्या झाल्याची घटना घडली। पुणे शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास आमदाराच्या मामांची हत्या करण्यात आली आहे। भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या केली। त्यांचा मृतदेह यवत गावच्या हद्दीत सापडला असल्याची माहिती मिळते। या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली। आपण या व्हिडिओतून या हत्येची इनसाइड स्टोरी जाणून घेऊया। योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे रिअल इस्टेट बिझनेसमध्ये होते। त्यांचं स्वतःचं मोठं नाव असून ते योगेश टिळेकर यांचे मामा असल्याने अनेक लोक त्यांना ओळखतात। सतीश वाघ काल म्हणजेच 9 डिसेंबर रोजी सकाळी सोलापूर रस्त्यावरील ब्लूबेरी हॉटेल समोर थांबले होते। अचानक त्यांच्या समोर एक 4 चाकी येऊन थांबली। त्यातील दोघा जणांनी त्यांना जबरदस्तीने त्या गाडीत बसवलं। यावेळी वाघ वाचवा वाचवा असं ओरडले। त्याच वेळी रस्त्याने जाणाऱ्या एका नागरिकानं मागे फिरून पाहिलं। त्या व्यक्तीनं कारचा पाठलाग देखील केला, मात्र कार वेगाने सोलापूर रस्त्याच्या दिशेने गेली। त्यानंतर त्या व्यक्तीने पाहिलेला प्रकार त्यांच्या घरी जाऊन सांगितला। ही घटना सोमवारी सकाळी 6:15 सुमारास फुरसुंगी फाटा येथील ब्लूबेरी हॉटेल समोर घडली। घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेला होता। त्यानंतर सतीश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत पुणे गुन्हे शाखेने कसून तपास सुरू केला। मात्र त्यानंतर काही तासातच यवत गावच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता। अपहरणकर्त्यांनी त्यांची हत्या करून यवत येथील महामार्गावरील झुडपात त्यांचा मृतदेह फेकून दिला होता। आता त्यांच्या मृत्यूशी संबंधित तपशील आणि अपहरणामागील नेमका हेतू उघड करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत। त्यांच्या शरीरावर चाकूने वार केलेला खुणा असल्याचं समजतंय। सतीश वाघ यांचा मृतदेह पुणे शहरापासून 40 ते 45 किलोमीटर दूर असलेल्या यवत या गावाच्या हद्दीत सापडलाय। त्यानंतर पोलीस पुढील चौकशी करत आहेत। सतीश वाघ यांची हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली, त्यांच्या मृत्यूमागे काय कारण आहे, त्यांचं अपहरण कोणी केलं, अपहरण करण्यामागे नेमकं कारण काय, अपहरण करणारे 4 लोक कोण होते, या सर्व प्रश्नांची उत्तरं अजून मिळाली नाहीत। या प्रकरणात डीसीपी राजा यांनी दिलेल्या माहितीनुसार ही हत्या पूर्ववय मनस्त्यातून घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या घटनेसंदर्भात अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण झाल्यानंतर पोलिसांकडून दिवसभर त्यांचा शोध घेतला जात होता। मात्र काही वेळानंतर पुण्यातील यवत दौंड जवळ झुडपात त्यांचा मृतदेह सापडला। अपहरणकर्त्यांकडून त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। ही घटना पुणेकरांसाठी अतिशय धक्कादायक आहे। सोलापूर रोड सारख्या गजबजलेल्या वर्दळीच्या ठिकाणी असा प्रकार घडत असेल तर त्या व्यक्तीची हत्या होत असेल तर सर्वसामान्यांनी काय करायचं? आता या घटनेत पोलीस यंत्रणा कसा तपास करते, गृह खाते काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजून खाते वाटप झालेलं नाही। जर गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलं तर किती तत्परतेने या घटनेचा शोध घेतला जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जर आमदाराच्या कुटुंबासोबत पुण्यासारख्या शहरात भर चौकात दिवस ढवळ्या अशी घटना घडत असेल तर सामान्य जनतेचं काय, असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। या प्रकरणाचे पुढील अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सोशल मीडिया आणि यूट्यूबवर लेट्स अप मराठीला फॉलो करा आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।